ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकसभा निवडणुकीसाठी इचलकरंजीत प्रशासनाची जय्यत तयारी। सोमवारी होणार मतदान साहित्याचे वाटप। मौसमी चौगले यांची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 255 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे। या कामी 1275 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यातील 127 केंद्रावर प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे। तर सोमवारी 6 मे रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्राचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्या म्हणाल्या, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2000 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर 4 अधिकारी व कर्मचारी आणि 1 शिपाई तैनात असणार आहे। तर संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत। या झोनल अधिकाऱ्यांना दंडाधिकाऱ्याचे अधिकार देण्यात आले आहेत। शिवाय प्रत्येक झोनल अधिकाऱ्याबरोबरच 1 सेक्टर पोलीस अधिकारी असणार आहे। मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी 28 बसेस, 27 जीप आणि 15 टेम्पो ट्रॅव्हलर्स अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। 16 ठिकाणी 500 पेक्षा जास्त केंद्रे असून त्यामध्ये तारदाळ व चंदूर मधील प्रत्येकी 1 केंद्राचा समावेश आहे। 81 ठिकाणावर संपूर्ण मतदान होणार आहे। राजीव गांधी भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण देऊन त्यांची केंद्रनिहाय नियुक्ती करण्यात येणार आहे। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन केंद्रावर येणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी छताची व्यवस्था नाही अशा 54 मतदान केंद्राच्या ठिकाणी छत मारण्यात येणार आहे। त्याचबरोबर मतदारांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत। मदतीसाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, स्वयंसेवक आदीही मतदान केंद्राबाहेर उपलब्ध असणार आहेत। उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी सकाळी लवकरात लवकर मतदानासाठी बाहेर पडावे, येताना छत्री आणावी असं आवाहन करण्यात आलं आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेतील सभेत प्रकाश आंबेडकर यांची भाजप, मोदी आणि संघावर टीका। विशाल पाटील यांना निवडून देण्याचं केलं आवाहन। आज मिरजेतील सभेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ किसान चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली होती। या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजप, मोदी आणि संघाचा चांगला समाचार घेतला। त्यांनी मोदीला दारुडेची उपमा दिली आहे। पुढे काय म्हणतात ते पाहूया। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना, इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे। आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो, तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो, अशी असणारी परिस्थिती आहे। पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे, सहानुभूतीदारक कार्यालय असलं पाहिजे, हे आता काही राहिलेलं नाही। तर हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या। ईडीच्या मार्फत, सीबीआयच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या। नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल
आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला असणारा वसुलीचं कार्यालय पाहिजे, याचा निर्णय आपल्याला 5 तारखेला करायचा आहे, हे आपण लक्षात घ्या. 7 तारखेला आपल्याला करायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा आशय असा होता की 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का, याचं उत्तर द्या. नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो, पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का, हा विचारलेला प्रश्न होता. 2014 पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शास्त्राचं उत्तर आलं, आणि शास्त्राचं उत्तर आलं की 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे, यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला. हे सरकारचं उत्तर आहे. का सोडला? मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो, का सोडला? तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो. तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात, तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात. पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही. बाहेर गेला तो 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली, हे आपण लक्षात घ्या. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेलो आहोत. मी आपल्याला असं विचारतोय की मागची 10 वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली, तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का? आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि RSS वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने असं म्हणताय की मोदीला पुन्हा 5 वर्ष द्या? तुम्हाला लाज वाटत नाही की या देशातला नागरिक की जो हिंदू आहे, स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी, स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा, नागरिकत्व सोडावं, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की 5 वर्ष आम्हाला द्या. कशासाठी द्या? माझं हे उत्तर जर खोटं असेल तर माझं आव्हान आहे इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना, तुम्ही कधीही सांगा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला, तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे. ही आकडेवारी माझी नाहीये, ही सरकारची आकडेवारी आहे. राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे, पण इथलं असणारं राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसूलदार राज्य झाले, अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा 5 वर्ष यांना देणार असाल तर 10 वर्षामध्ये 17 लाख गेली, पुन्हा 5 वर्षामध्ये 50 लाख जर गेले, कुटुंब निघून गेले, तर त्याचं आश्चर्य मानू नका. का कुणाकडे वसुलीचं द्यायला शिल्लकच राहिलं नाही, अशी परिस्थिती आहे.
मित्र, हा एवढाच प्रश्न नाहीये. मागच्या 10 वर्षामधली आकडेवारी दिली, पण 1950 पासून 14 पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली, तर फक्त 7,000 गेली. 50 पासून ते 14 पर्यंत 7 वर्षाचे 7,000 गेले, आणि ज्यांचं वय काय होतं 60 वर्षाच्या वरती होतं, अशी परिस्थिती आहे. म्हणजे नॉन बीजेपी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता सरकार आलं आणि इथे हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे. हे असं राज्य तुम्हाला पाहिजे का? हा सवाल मी आपल्याला असणारं या ठिकाणी विचारतो. दुसरा महत्वाचा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशावरती 2014ला 100 26 रुपये कर्ज होतं. 100 26 रुपये कर्ज होतं. आज इलेक्शन आहे. या इलेक्शनच्या दिवशी 100 84 रुपये कर्ज झालेलं, 84 रुपीज कर्ज झाले. 100 84 रुपीज कर्ज झालेलं आहे. वाढ किती झाली आपण हे बघा. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं, आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर 86 मध्ये 2026 मध्ये हे कर्ज 96 रुपीज होईल, 96 रुपये होतील अशी परिस्थिती आहे. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? सवाल आहे की 100 रुपये तिजोरीमध्ये येतात. या 100 रुपयापैकी असणारा 86 रुपये असणारा जर हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर 4 रुपयामध्ये देश चालणार का? अशी परिस्थिती आहे. हा माझा अहवाल नाही आहे, हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे. एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही, वंचित आघाडी हे सगळं समोर आणते, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे, घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाहीये. घराचा बजेट हा लहान असतो, देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो. एखाद्याचं इन्कम 20,000चं असेल आणि त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल, हप्ता फेडला नाही, 16,000 झाला हप्ता, 4,000 शिल्लक राहिले. हा 4,000मध्ये घर चालू शकतो का? 4,000मध्ये आपण घर चालू शकतो का? नाही चालू शकत. मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार? मग तुम्ही घर कसं चालवणार? जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही. एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे. तो नवीन काहीच नाही आहे. आपल्या गावामधला दारू पिणारा असतो, व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की तो काय करतो? व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो? काय करतो? भांडीकुंडी विकतो. तो बर्बाद स्वतःला करतो, भांडीकुंडी विकतो. मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही? जाहीर केलेलं आहे की नाही की मी इथल्या असणारे कारखाना विकणार आहे? आज रेल्वे, जी भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आज हळूहळू मोदीने 70% विकलेली आहे, अशी परिस्थिती आहे. 70% विकलेली आहे. दुर्दैव आहे की मोदी मीडिया, गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही, अशी परिस्थिती आहे. तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत, आयर्न ओर कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत. मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे, हे आपण लक्षात घ्या. मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची, दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे, हे आपण लक्षात घ्या.
दारुड्या कंगाल होतो, तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असं अख्खं आयुष्य देशाला दिलं. तुमचं आमचं भांडण आहे, मान्य आहे. तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे, आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे. आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे. हे भांडण चालत राहील, मान्य आहे मला. आपलं भांडण चालत राहील, मान्य आहे. पण हा देश कंगाल झाला पाहिजे का, हे संघाला वाटतंय का, याचा खुलासा त्या ठिकाणी करावा. मी मध्यंतरी असं एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना. मोहन भागवत यांना असं मध्यंतरी प्रश्न विचारला होता, मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला असताना भेटून गेले होते का? त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. याचा अर्थ भेट झालेली नाही. इथे आता भेट झालेली नाही, उत्तर नाही, याचा अर्थ भेट झालेली नाही. जे आरोप केले जातात आहेत, आणि आरोप मीच एकटा करत नाहीये, तर या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत? नाव काय त्यांचं? निर्मला सीतारामन. त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? तेही फार मोठा अर्थशास्त्रज्ञ आहेत, साधे सुधे नाहीत, जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, हे त्यांचं नाव आहे. परकला प्रभाकरन यांचं नाव आहे. 14 दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूबवरती मुलाखत झाली. इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी, इथल्या मुसलमानांनी ऐकावी, आणि मगच इथे असणारा सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा. मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो. त्यांनी 4 गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एक उल्लेख असा केला की 2024 ते 29 या कालावधीमध्ये 2024 ते 29 या कालावधीमध्ये मोदी स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाह म्हणून आपल्याला घोषित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की मोहन भागवत, तुम्हाला असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या 2 वर्षामध्ये एक दिवस तरी भेटलेत का, याचा खुलासा तुम्ही असताना करा. तो दुसरा असं म्हणतोय, हुकुमशाह व्हायचा असेल तर ही घटना मोडीत काढावी लागेल. तिसरा असं म्हणतोय की हुकुमशाह व्हायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या संपल्या पाहिजेत. आणि स्वतःची सत्ता टिकवायची असेल, हुकुमशाह झाल्यानंतर स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर देशामध्ये अराजकता माजली पाहिजे. आणि ती अराजकता माजवायची असेल ते त्यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं, आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. मुख्यमंत्री असताना गोध्रा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. हीच परिस्थिती ते म्हणाले की येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सत्तेतला माणूस आपल्याला आगाह करतोय, त्याला काही गरज नव्हती. आज अर्थमंत्री म्हटला म्हणजे देशाच्या सगळ्या नाड्या त्याच्या हातामध्ये आहेत. आणि सगळ्या नाड्या हातामध्ये असताना इलेक्शनच्या तोंडावरती हा माणूस आपल्याला असणारा आगाह करतोय की उद्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ देऊ नका, आले तर इथं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी 5वा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला, आणि तो म्हणजे की भारताचा नकाशा आज लहान पोराला सुद्धा पाठ आहे. तो म्हणतो
तो लहान पोराला सुद्धा पाठ आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा भारताचा नकाशा असा बदललेला असेल की तोच म्हणेल की हाच भारताचा नकाशा होता का. त्याची सुरुवात झाली. मी आज इथे मांडत नाही, उद्या पुण्यात मांडणार आहे की याची सुरुवात झालेली आहे. मी आग्रह करतोय आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी, मी आग्रह करतोय आपल्याला ह्या ठिकाणी की विशालदादा पाटील हे इथले असणारे उमेदवार आहेत. पाठिंबा देताना आम्ही असणारा जाणीवपूर्वक विचारपूर्वक पाठिंबा दिला, कारण का भारतीय जनता पक्षाला आपण इथे थांबवलं पाहिजे, नाही तर देशाचं वाटोळं लागल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला 2च गोष्टी सांगितल्या, तिसरी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला. यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला आणि कारण की त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते. झायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते. या कंपनीने 18 कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये नेऊन ठेवले, दिले, बॉन्ड दिले. आणि जागतिक बॅन असताना सुद्धा, जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आला. रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात. मित्रो, ज्याच्याने जीव जाईल, ज्याच्याने लिव्हर इफेक्ट होत आहे, ज्याच्याने किडनी इफेक्ट होत आहे, ज्याच्याने लंग्स इफेक्ट होतात, ज्याच्याने हार्ट इफेक्ट होतोय, याच्यामुळे बॅन करण्यात आलं होतं. मोदी त्याला असणारं परमिशन देतो 18 कोटी मिळाले म्हणून. अशा या मौत का सौदागर, असा जो असणारा मौत का सौदागर जो आहे, या मौत का सौदागरला पुन्हा आपण सत्तेवरती बसू नका. विशाल पाटील यांच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा, हे आव्हान. परिशिष्ट 47 प्रपत्र C1 गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा. उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी. राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष. निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024. मतदारसंघाचे नाव 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. मी राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे. माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. प्रलंबित फौजदारी खटले. क्रमांक 1 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर. प्रकरण क्रमांक CK नंबर 154/2017. केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024. क्रमांक 2 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 328/2013. केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024. क्रमांक 3 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 229/2013. केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024. क्रमांक 4 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 188/2013. केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024. क्रमांक 5 न्यायालयाचे नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग 1 जयसिंगपूर यांच्या कोर्टात. प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 455/2012. केसची स्थिती पुढील तारीख 8/5/2024. क्रमांक 6 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 34/2013. केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024. क्रमांक 7
न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली, प्रकरण क्रमांक गुर नंबर 258/17, केसची स्थिती पेंडिंग. क्रमांक 8, न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले, प्रकरण क्रमांक स क्री क्रे नंबर 1038/2019, केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024. क्रमांक 9, न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर, प्रकरण क्रमांक स क्री क्रे नंबर 831/2022, केसची स्थिती पुढील तारीख 28/5/2024. क्रमांक 10, न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर, प्रकरण क्रमांक से के नंबर 323/2022, केसची स्थिती पुढील तारीख 6/7/2024. क्रमांक 11, न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा, प्रकरण क्रमांक स क्री के नंबर 561/2024, केसची स्थिती पुढील तारीख 29/5/2024. क्रमांक 12, न्यायालयाचे नाव शिरोली MIDC पोलीस स्टेशन, प्रकरण क्रमांक गुर नंबर 275/2023, केसची स्थिती दाखल नाही. ब, फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शाहू महाराज 5 लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊन इतिहास होणार, सतेज पाटील. राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर जिल्ह्यावर मोठे उपकार आहेत. भविष्यातही त्यांनी केलेले उपकार कधीही विसरता येणार नाहीत. त्यांचाच कार्याचा वसा आणि वारसा त्यांचेच वारस शाहू महाराज छत्रपती यांनी जोपासला आहे. शाहू महाराजांना 5 लाखाच्या मताधिक्याने विजयी करून त्यांना दिल्लीत पाठवूया असे आवाहन माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरवडे तालुका राधानगरी येथे केलं. स्वागत व प्रास्ताविक RK मोरे यांनी केले. ते पुढे म्हणाले, सत्ताधारी भाजपाने अविश्वासाचे वातावरण निर्माण केलं, त्यामुळे एक प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली. परंतु ताटमानेने राहण्यासाठी शाहू महाराजांना 5 लाखाच्या मताधिक्याने विजयी करून त्यांना दिल्लीत पाठवून एक इतिहास निर्माण होणार. सध्याचे नॉट रिचेबल खासदार निवडणुकीच्या तोंडावर गावागावात मतासाठी फिरत आहेत. ज्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी भरघोस मतदान केले, परंतु अलीकडे तेच खासदार आम्ही मदत मागितली की काय असं बोलून प्रामाणिक जनतेशी कृतज्ञता दाखवत आहेत. त्यांनी गद्दारी व विश्वासघात केला, त्याला जनतेने धडा शिकवला पाहिजे. कोल्हापूरची अस्मिता व स्वाभिमानी शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने प्रचंड मताधिक्याने विजय करून दिल्लीला पाठवूया असा ठाम विश्वास माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी विजय वडेट्टीवार, विजय देवणे, PN पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी सत्यजित पाटील यांच्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, हजारो तरुणांनी घेतला सहभाग. लोकसभा प्रचार समाप्तीच्या निमित्ताने रविवारी इचलकरंजी शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ संपूर्ण शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहर काँग्रेस कमिटीपासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये हजारो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घोषणा देत हाताशी मशाल आणि भगवे झेंडे घेऊन तरुणांनी संपूर्ण शहरातून रॅली काढली. यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात आमदार प्रकाश आवाडे यांचे शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य तथा ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं. ताराराणी पक्ष कार्यालयात सुमारे 7000 पेक्षा अधिक महिलांना एकत्र करून त्यांनी नारी शक्तीचे दर्शन घडवलं. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आमदार आवाडे यांनी गेल्या 2 दिवसापासून आपली यंत्रणा कार्यरत केली असून रविवारी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. इचलकरंजीसह विधानसभा क्षेत्रातील 7000 पेक्षा महिलांनी ताराराणी पक्ष कार्यालयासमोर उपस्थिती लावल्याने
तो एक चर्चेचा विषय बनला होता। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत इचलकरंजीत राजू शेट्टी यांची भव्य पदयात्रा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचार समाप्तीच्या निमित्ताने इचलकरंजीत भव्य पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिल्ला डोक्यावर टोपी घालून शिट्ट्या वाजवत शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली। कबनूर चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा शाहू पुतळा परिसरात आल्यानंतर सत्यजित आबा सरोडकर यांची मोटरसायकल रॅली आली। त्यावेळी काही काळ वादावादी झाली। शेट्टी यांची पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आंबेडकर पुतळा मार्गे स्टेशन रोडहून मार्गस्थ झाली। स्वतः राजू शेट्टी यांनी या पदयात्रेचे नेतृत्व केलं होतं। राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ निघालेली ही पदयात्रा इचलकरंजीसह मतदारसंघात चर्चेचा विषय बनली होती। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रणरणत्या उन्हात भावासाठी बहिणीने बांधली पायाला भिंगरी। यावर्षी ऐन निवडणुकीत सूर्यदेव आग ओकत आहे। अंगाची लाही होत आहे। पारा 40 अंशावर गेला आहे। अशातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असतानाच महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारात त्यांची बहीण आणि आमदार राजेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुष्मिता राजेश पाटील उतरले आहेत। कडक उन्हाची पर्वा न करता त्यांनी चंदगड तालुक्यातील तब्बल 100हून अधिक गावे पायाखाली घातली। भावाला विजयी करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून उन्हातानाची पर्वा न करता सुष्मिताताई मतदारांना घर टू घर मतदारांना भेटून आपली भूमिका मांडत आहेत। उमेदवार संजय मंडलिक यांची बहीण सुष्मिता या आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी आहेत। राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे अजित पवार गट आमदार आहेत। नशिबाने पवार गट, भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले आहे। अन्यथा भाऊ मंडलिक यांना मदत करताना मोठ्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं असतं। गेल्या निवडणुकीत सेनेला मदत करताना आमदार पत्नीची पक्षविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठी अडचण झाली होती। यावेळी दोघेही मेवणे पावणे एकाच महायुतीचे असल्याने दडपण दबाव राहिला नाही। सुष्मिता यांनी गेल्या 8-10 दिवसात दुर्गम भागातील पारगड पासून कोलिक ते थेट कामेवाडी किनी कर्यात भागासह हलकर्णी, कारवे, महिपाळगड, सोनोडी परिसरात गावे पिंजून काढली आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रुकडीतील मुस्लिम समाज धैर्यशील माने यांच्या पाठीशी। हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी रुकडी गावातील मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि खासदार धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असं माजी सरपंच रफिक कलावंत यांनी सांगितले। धैर्यशील माने यांनी आतापर्यंत प्रत्येक समाजाला भरघोस असा निधी दिलेला आहे। रुकडीतील मुस्लिम समाजासाठी जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचा निधी आणण्यात आला। हजरत पीर राजेबाग स्वार दर्गा सुशोभीकरण, कब्रस्तान निवारा शेड अंतर्गत रस्ता, हायमॅक्स यासाठी माने यांनी निधी दिलेला आहे। रुकडी गावातील मुस्लिम समाज हा नेहमीच माने गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे। कैलासवासी खासदार बाळासाहेब माने पासून ते निवेदिता माने व आता धैर्यशील माने यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहिलेला आहे। त्याचप्रमाणे काही निवडणुकींमध्ये रुकडी गावातील मुस्लिम समाज हा माने कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असं वचन देण्यात आलं। यासाठी मुस्लिम समाजाच्या प्रत्येक घर टू घर प्रचार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच रफिक कलावंत, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर पेंडार, जमीर मुजावर यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, रुकडी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तटकरे गीतेंनी फक्त स्वतःचा विकास केला, बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे आवाहन।
30 वर्ष खासदारकी गाजवणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न करता केवळ स्वतःचा विकास केला। तटकरे यांनी आपल्या मुलीला व सुपुत्राला आमदार केले। त्यामुळे आपल्याला परिवर्तन करायचे असून बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी केले। गुहागर तालुक्यातील शृंगारतळ येथे वंचित बहुजन विकास आघाडीची कॉर्नर सभा झाली। यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते। कुमुदिनी चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली। मी मराठा समाजाची लेक आहे, परंतु आता आंबेडकरी चळवळीमध्ये उतरल्यापासून हा माझा सगळा समुदाय घेऊन मी एकाच विचारावर जात आहे। बाळासाहेबांनी मला उमेदवारी देताना जातपात पाहिली नाही। आम्ही सगळेजण अनेक जाती धर्मांची माणसं फक्त बाळासाहेब आंबेडकरांना समांतर राजकारण करणारी आहोत। त्यांच्यामध्ये सगळ्या जाती धर्माला एकत्र करून चालण्याची पॉवर आहे। रायगड मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार आहेत, त्यामुळे मला खासदारकी मिळाल्याचा सर्वाधिक आनंद आहे। मला महिलांच्या समस्या सोडवण्याच्या आहेत, त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे, असं त्यांनी सांगितलं। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। परिशिष्ट 47 प्रपत्र C1 गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा। उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी। राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष। निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024। मतदारसंघाचे नाव 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ। मी राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे। माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे। प्रलंबित फौजदारी खटले। क्रमांक 1 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर। प्रकरण क्रमांक CK नंबर 154/2017। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 2 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 328/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 3 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 229/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 4 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 188/2013। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 5 न्यायालयाचे नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग 1 जयसिंगपूर यांच्या कोर्टात। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 455/2012। केसची स्थिती पुढील तारीख 8/5/2024। क्रमांक 6 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 34/2013। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 7 न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली। प्रकरण क्रमांक GUR नंबर 258/17। केसची स्थिती पेंडिंग। क्रमांक 8 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 1038/2019। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 9 न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 831/2022। केसची स्थिती पुढील तारीख 28/5/2024। क्रमांक 10 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर। प्रकरण क्रमांक CK नंबर 323/2022। केसची स्थिती पुढील तारीख 6/7/2024। क्रमांक 11 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर
561/2024 केसची स्थिती पुढील तारीख 29/5/2024. क्रमांक 12 न्यायालयाचे नाव शिरोली MIDC पोलीस स्टेशन. प्रकरण क्रमांक गुर नंबर 275/2023. केसची स्थिती दाखल नाही. ब फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्नाटकवर मोदी यांचा विशेष राग. काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी यांना साथ द्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आवाहन. 10 वर्षापूर्वी विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येक घटकांची फसवणूक केली. रोज एक नवे खोटे बोलून केवळ सत्तेसाठी मोदी हे काम करत आहेत. भाजप विरोधातील सरकार असलेल्या राज्यांना द्वेषाची भावना ठेवून काम करत आहेत. कर्नाटकवर मोदी यांचा विशेष राग असल्यासारखे वागत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्ಯ यांनी केले. ₹1 ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ರೈತರ ಖರ್ಚು ಹೆಚ್ಚಾಯಿತು. 2 ಪಟ್ಟು 3 ಪಟ್ಟು ರೈತರ ಖರ್ಚು ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು. ರೈತರು ನಿಮಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರು, ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇಟ್ಟರು, ನಮ್ಮ ರೈತರ ಸಾಲವನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿ, ರೈತರ ಸಾಲವನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿ, ರೈತರು ಬೆಳೆದಂತ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂತ ಬೆಲೆ ಕೊಡಿ. ಇವತ್ತವರಿಗೆ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂತ ಬೆಲೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಿ ಮಿನಿಮಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರೈಸ್, ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಮಾಡಿ ಅಂತ ರೈತರು ಚಳವಳಿ ಮಾಡಿದ್ರು, ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಜಪ್ಪಯ್ಯ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ರೈತರಿಗೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ರೈತರ ಸಾಲವನ್ನು ಕೂಡ ಮನ್ನಾ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಯಾರ ಸಾಲವನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು? ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅಂಬಾನಿ, ಅದಾನಿ ಅಂತ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳ ಸಾಲ 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ. ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳು ಅಂಬಾನಿ, ಅದಾನಿ ಅಂತವರ ಸಾಲ 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಇಲ್ಲೇ ಮುನಿಯಪ್ಪನವರು ಕೂತಿದ್ದಾರೆ. 72,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. 72,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರುವಾಗ 2013ರಿಂದ 2018 ಇದ್ದಾಗ ರೈತರ ಸಾಲ ಸೊಸೈಟಿಗಳಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಸಾಲ ತಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ 50,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ 27,20,000 ರೈತರಿಗೆ 8,165 ಕೋಟಿಯನ್ನ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದಂತ ಕೀರ್ತಿ ಕರ್ನಾಟಕದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಲ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇಲ್ಲೇ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಕಬ್ಬಿನ ಬೆಲೆ ಬಿದ್ದೋಯ್ತು. ಎಷ್ಟು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟನು? 2,000 ಕೋಟಿ. 2,000 ಕೋಟಿ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಬೆಲೆ ಬಿದ್ದೋದಾಗ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಯಾವತ್ತಾರು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ₹1 ಕೂಡ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ? ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ₹1 ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ? ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತಿಳಿಯಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇದೇ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು 4ನೇ ಸುಳ್ಳು. ಅಗತ್ಯ ವಸ್ತುಗಳ ಬೆಲೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇಳಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳ ಬೆಲೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇಳಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಬಡವರ ಜೀವನವನ್ನ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಬಡವರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಬೆಲೆಯನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಬಾರದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಅಚ್ಚೇ ದಿನ ಆಯೆಂಗೆ ಅಂತ
ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ? ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ? ಅಡಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ? ಗೊಬ್ಬರದ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ? ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಾ? 2014ರಲ್ಲಿ 1 ಲೀಟರ್ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ 48 ರೂಪಾಯಿ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗ 1 ಲೀಟರ್ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ 48 ರೂಪಾಯಿ. ಇವತ್ತೆಷ್ಟು? 90ರಿಂದ 95 ರೂಪಾಯಿ. 90ರಿಂದ 95 ರೂಪಾಯಿ. 1 ಲೀಟರ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ 2014ರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗ 70 ರೂಪಾಯಿ. ಇವತ್ತು 100ರಿಂದ 105 ರೂಪಾಯಿ. ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು. ಚುನಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. चिकोडी येथील आरटी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान मोदी हे 10 वर्षापासून देशाची फसवणूक करत आहेत. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणं, वर्षाला 2 कोटी रोजगार देणे, महागाई कमी करणे, काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले होते. इंधनाचे दरही भडकले आहेत. कर्नाटकात आम्ही सत्तेवर आल्यावर पंचहमी योजनेद्वारे 100 दिवसात सर्व आश्वासने पूर्ण केली. आता केंद्रातील काँग्रेस नेत्यांनीही 25 गॅरंटी दिली आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसला मतदान करणे आवश्यक आहे. कर्नाटक हे देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला देण्यास विरोध करून सूड भावनेचे काम करत असलेल्या मोदी सरकारला धडा शिकवा. राज्यातील 25 पैकी एकाही खासदाराने याबाबत आवाज उठवलेला नसल्याने एकाही भाजपच्या खासदारास मते देऊ नका. काँग्रेसच्या प्रियांका सतीश जारकिहोळी यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಅವರ ಏನು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಪುರುಷರಿಗೆ ಸಮಾನ ಹಕ್ಕನ್ನು ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ದಾರಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನೆನೆಸುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಮುಖಾಂತರ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಆಗಿರುವಂಥ ಸಮಾನ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಅವ್ರಿಗೆಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ಶತಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಕ್ರಾಂತಿ ಶಕ್ತಿಯಾದ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನೆನೆಯುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನೆನೆಸುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸ್ವರೂಪ ಆದ ಎಲ್ಲ ಜೈನ್ ಮುನಿಗಳು ಹಾಗೂ ಋಷಿಗಳು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನೆನೆಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು, ಹಿರಿಯರಾದ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಸರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ರಾಜು ಕಾಗೆ ಸರ್ ಅವರೇ, ತಂದೆಯರಾದ ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರೇ, ಹಾಗೆಯೇ MLA ಅವರಾದ ಮಹೇಂದ್ರ ತಮ್ಮಣ್ಣರವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಸರ್ ಅವರೇ, ಸಹೋದರ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಸರ್ ಅವರೇ, ಶ್ರೀ AB ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನರೇ, ಯಾರು ಅನ್ಯತಾ ಭಾವಿಸದೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಅಭಿಮಾನಿಗಳು, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಏನು ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಬ್ಬ ಯುವ ಮಹಿಳೆಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಮತವನ್ನು ಯಾಚಿಸಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೀನಿ.
ಏನು ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಯಿತು ದೇಶದಲ್ಲಾಯಿತು ಸಾಕಷ್ಟು ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದ ವರ್ಗಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಅನ್ಯಾಯವಾಗಿದೆ. ಏನು ರಾಜ್ಯದ ತೆರಿಗೆಯಲ್ಲಾಯಿತು, ಈ ಕಡೆ ರೈತರ ಪರವಾಗಿ ಪ್ರವಾಹ ಬಂದಾಗಾಯಿತು, ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಬಡ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಅನ್ಯಾಯವಾಗಿದೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದವರ ಪರವಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ. ಏನು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರಿದ್ರು ಯಾರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ರೈತರ ಪರವಾಗಿ ಅವರ ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಕೂಡ ನಾವು ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತುತ್ತೀವಿ. ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನಾವು ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಏನು ಅನುದಾನ ತಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಾಗಬೇಕು ಅದು ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಂತ ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಏನು ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಯೋಜನೆಗಳಿವೆ, ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಏನು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರಿದ್ದಾರೆ ಸಾಕಷ್ಟು ಅದನ್ನು ಹೆಸರನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿ ಏನು ಬರೀ ಯಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಇತ್ತು ಅದನ್ನು ಮಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವೊಂದು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಏನು ಇಂದಿರಾ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಗಳಿತ್ತು, ಅದನ್ನು ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಗ್ರಾಮೀಣ ಆವಾಸ್ ಯೋಜನಾ ಅಂತ ಹೆಸರನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿದರು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಇ ಗವರ್ನೆನ್ಸ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅದೇನಿಗೆ ಅದನ್ನು ಹೆಸರನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿ ಅವ್ರು ಬರೀ ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತ ಮಾಡಿದರು. ನ್ಯಾಷನಲ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಪಾಲಿಸಿ ಅಂತ ಏನಿತ್ತು ಅದನ್ನು ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತ ಮಾಡಿದರು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಲ್ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಅದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಹೆಸರನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನ ಅಂತ ಮಾಡಿದರು. ಇಂಥ ಅನೇಕ ಉದಾಹರಣೆಗಳಿವೆ. ಅವರೇನು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕೊಡುಗೆಗಳಿವೆ ಅದನ್ನು ಬರೀ ಹೆಸರನ್ನು बदलायसी जनರಿಗೆ. महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव सह राजू कोळी, चिकोडी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत. हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार समाप्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारी इचलकरंजी शहरात दाखल झाले. शिवतीर्थ परिसराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी पदयात्रेला सुरुवात केली. उमेदवार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य मार्गावरून ही पदयात्रा गांधी पुतळ्याकडे मार्गस्थ झाली. दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांच्या तारराणी पक्ष कार्यालयात त्यांनी रथातून उतरून सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी तारराणीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत केले. मुख्यमंत्री देखील या स्वागताने भारावून गेले होते. एकूणच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार समाप्तीच्या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः हजेरी लावल्याने इचलकरंजी शहरात भगवी लाट निर्माण झाली होती. महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी या यादीमध्ये सहभाग नोंदवून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा निर्धारच दाखवून दिला. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले. किसान चौकातील सभा विशाल पाटलांसाठी विजयी ठरणार. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील ऐतिहासिक किसान चौक येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले. त्यामुळे आता या सांगता सभेला देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. किसान चौक आणि मिरजेचे एक दृढ नाते आहे. याआधी देखील या ऐतिहासिक किसान चौकात विजयी सभा आणि विजयाच्या आधीच्या सभा झाल्या. त्यामुळे या चौकातील सभा ही निवडणुकीची केंद्रबिंदू ठरत असते. याच किसान चौक येथे आज विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांचे देशाचा केंद्रबिंदू म्हणून पोस्टर झळकले. त्यामुळे या सांगता सभेला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा झाल्याने विशाल पाटील यांचा मार्ग मोकळा होणार का ते पाहावे लागणार आहे. महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज.
ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिंचवाडच्या कुस्ती मैदानात श्रीमंत भोसले विजयी. श्री वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित मैदानात 50हून अधिक कुस्त्या. चिंचवाड तालुका शिरोळ श्री वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पैलवान श्रीमंत भोसले व पैलवान शुभम कोळेकर यांच्यात कुस्ती झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या कुस्तीमध्ये शुभम कोळेकर जखमी झाल्याने श्रीमंत भोसले यांना गुणावर विजयी घोषित करण्यात आलं व त्यांना श्री गुरुदत्त शुगर्स केसरी गदा देण्यात आली. या मैदानात 50हून अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. चिंचवाड येथे श्री वाघजाई यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य निकाली कुस्त्यांची मैदान आयोजित करण्यात आली होती. कुस्ती मैदानाचे उद्घाटन गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे व नारायण मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी लहान गटातील व मध्यम गटातील चटकदार कुस्त्या झाल्या. 2 नंबरची कुस्ती पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध पैलवान सतपाल नागा टिळक यांच्यात झाली. यामध्ये जगताप यांनी सवारी डावावर टिळक यांना आसमान दाखवले. 3 नंबरची कुस्ती पैलवान बाबा रानके विरुद्ध पैलवान करण द्रोहे यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत करण द्रोहे यांना गुणावर विजयी घोषित करण्यात आलं. विजयी पैलवानांना गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच जालिंदर ठोंके, बजरंग खामकर, सुरेश गोंधळे, संदीप पाटोळे, अभय चौगुले, विठ्ठल घाडगे, पंकज चौगुले, विजय गोंधळे, कुमार माने यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते. कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील चव्हाण, शरद गोंधळे, युवराज गोंधळे, संदीप कदम, संतोष गोंधळे, प्रकाश पाटोळे, सुशील कदम, नायकू गोंधळे यांनी परिश्रम घेतले. महानकरी न्यूजसाठी कृष्णा तेगन्ना, चिंचवाड. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीत ही काँग्रेस घोषणांची पूर्तता करणार. प्रकाश हुक्केरी. मांजरीवाडी येथे प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभा. काँग्रेसने आजपर्यंत दिलेल्या हमी योजनांची पूर्तता केली असून लोकसभेच्या निवडणुकीत ही काँग्रेस घोषणा केल्याप्रमाणे आश्वासनांची पूर्तता करणार असल्याचं मत आमदार प्रकाश हुक्केरी यांनी मांजरीवाडी येथे व्यक्त केले. मांजरीवाडी येथे चिकोडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारांनी जागृतपणे मतदान करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केलं. कार्यक्रमात अशोक हावडे यांनी काँग्रेसकडून राबवण्यात येत असलेल्या 5 गॅरंटी योजना यशस्वी झाल्या असून सर्वांना त्याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसवर मतदारांचा विश्वास असून येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी याच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पांडुरंग माने, संजय नरवाडे, युवराज घाडगे, पोपट लामखाणे, इंदुराव हावडे, सुकुमार हावडे, महादेव हावडे, अपू दाभोळे, श्रीधर दाभोळे, बापू खोत, परगोंडा माने, शिवाजी खोत, मारुती पवार यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी राजू कोळी, इंगळी. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रावणाचा अहंकार जिरला तिथे हा काका कुठे लागला. जनताच यावेळी अहंकार उतरवणार. विशाल पाटील यांची संजय पाटील यांच्यावर टीका. आज मिरजेत विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे आले होते. आज प्रचाराची सांगता असल्याने वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असल्याने मिरजेत प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. खूप आरोप झाले. खूप लोक काही बी बोलतात. खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात, वंचित भाजपला मदत करते. जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगलीत यावं आणि बघावं. या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला पक्ष म्हणून पाठिंबा देतात. हे प्रकाश आंबेडकर आहेत. जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार. आणि मी या ठिकाणी सांगतो, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, वस्तुस्थिती आहे. काँग्रेस माझ्या रक्तात जाऊ शकत नाही. माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही. भाजप
ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे. आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्हाला पाठबळ देता, तुम्हाला ताकद देता, हे या भाजपला संपवण्यासाठी देता ह्याची जाणीव आहे. एवढं प्रेम तुम्ही ह्या ठिकाणी या गेल्या 10-15 दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं, ह्याची मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन. पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडीन. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण करण्यासारखं जास्त आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे. तुम्ही गेल्या 2-3 महिन्यात टीव्ही बघितला असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही, फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे, एवढं वातावरण आहे. आणि एवढी टीआरपी आपल्याला आली का म्हणजे बोलू ते रोज टीव्हीवर येते. मी तुम्हाला शब्द देतो, या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर 543 खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला, एवढं वातावरण या पक्षाचं होणार आहे. आणि या पक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणार आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून दिल्लीत जेव्हा मी जाईन तेव्हा प्रभावीपणे दिल्लीतली मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीडपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. खासदाराच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे घसरलेली आहे. बेताल वक्तव्य करत सुटलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे. अहंकारात एवढं बोलले, त्याच्या भावाला पाडलं, त्याला एकदा पाडलं, यावेळी पण त्याला पाडू. आता जनता दाखवेल हे अहंकार कसं जिरवायचं. जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला. ही निवडणूक माझी नाही, ही माझ्या स्वार्थाची नाही. मलाही ऑफर आले, मलाही सांगितलं हे घे ते घे, पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले लढ, घोरपडे सरकार म्हटले लढ, जगताप साहेब म्हटले लढ, तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला. यावेळी विशाल पाटील यांनी वंचितने पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे आभार मानून संजय पाटील यांच्यावर टीका केली. रावणाचा अहंकार जिरला तिथे काका कुठे लागला. यावेळी जनताच त्यांचा अहंकार उतरवणार असा टोला देखील यावेळी विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना मारला आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे माझ्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो असं विशाल पाटील म्हणाले. महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज. परिशिष्ट 47 प्रपत्र C1 गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा. उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी. राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष. निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024. मतदार संघाचे नाव 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. मी राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे. माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. प्रलंबित फौजदारी खटले. क्रमांक 1 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर. प्रकरण क्रमांक CK नंबर 154/2017. केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024. क्रमांक 2 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 328/2013. केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024. क्रमांक 3 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 229/2013. केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024. क्रमांक 4 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर. प्रकरण क्रमांक RE-K नंबर 188/2013. केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024. क्रमांक 5 न्यायालयाचे नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग 1 जयसिंगपूर यांच्या कोर्टात. प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 455/2012. केसची स्थिती पुढील तारीख 8/5/2024.
क्रमांक 6 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले प्रकरण क्रमांक रे क्री के नंबर 34/2013 केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024 क्रमांक 7 न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली प्रकरण क्रमांक गु र नंबर 258/17 केसची स्थिती पेंडिंग क्रमांक 8 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले प्रकरण क्रमांक स क्री क्रे नंबर 1038/2019 केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024 क्रमांक 9 न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर प्रकरण क्रमांक स क्री क्रे नंबर 831/2022 केसची स्थिती पुढील तारीख 28/5/2024 क्रमांक 10 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर प्रकरण क्रमांक से के नंबर 323/2022 केसची स्थिती पुढील तारीख 6/7/2024 क्रमांक 11 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा प्रकरण क्रमांक स क्री के नंबर 561/2024 केसची स्थिती पुढील तारीख 29/5/2024 क्रमांक 12 न्यायालयाचे नाव शिरोली MIDC पोलीस स्टेशन प्रकरण क्रमांक गु र नंबर 275/2023 केसची स्थिती दाखल नाही ब फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी धैर्यशील माने यांना विजयी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इचलकरंजीत आवाहन। कोणत्याही गावाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता न भासता इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल। त्याचबरोबर यंत्रमाग धारकांना विजेच्या सवलतीसाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता संपताच रद्द केली जाईल असे आश्वासित करताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे केले। इचलकरंजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। पाहुयात मुख्यमंत्री पुढे काय म्हणतात। विनंती आहे की 7 तारखेला काही बिलकुल काय ते टेक्सटाईलचं काय सांगायचं 1 रुपया आणि ताज्या यंत्रमागाचा 1 रुपया आणि जे व्हिडिओ मागायचं ताज्या यंत्रमागाला 1 रुपयाची लाईट बिल आणि ऑटो यंत्रमागाचं 50 रुपयाची सगळ्यांना इचलकरंजी मधल्या सगळ्या ते आपल्या यंत्रमाग धारकांना आम्ही निर्णय घेतलेला आहे। साधा यंत्रमागला 1 रुपया विजेमध्ये सवलत आणि ऑटो लूमला 75 पैसे सूट देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यात अडचणी येतात म्हणून आम्ही ऑफलाईन करणार आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे। शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहणार। 6,000 रुपये शेतकऱ्याला आपले 10 केंद्राचे 6 महान करे न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी।